माझं सर्व मतदारांना आव्हान आहे की भारतीय लोकशाही ही जगातली मोठी लोकशाही आहे आणि प्रत्येकाला मतदान करण्याचा अधिकार आहे आणि मतदान जे आहे ते मतदान प्रत्येकाने केलं पाहिजे. मतदान करा आणि मग जा आपल्या घरा. हे सगळ्यांना माझं आव्हान आहे. लोकशाही मजबूत करा, त्यासाठी मतदान करा. तर सर्वांनी मतदान करणं अत्यंत आवश्यक आहे आणि या निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात बंडखोरी होते, मोठ्या प्रमाणामध्ये उत्सुक उमेदवारी जास्त होते आणि महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये जरी संघर्ष असला तरी महायुतीला क्लिअर बहुमत मिळेल अशा पद्धतीची आमची अपेक्षा आहे. आम्ही केलेल्या कामांची पावती लोक आम्हाला त्या देतील आणि महाविकास आघाडी जी आहे ती तळपडणाऱ्या लोकांची आघाडी आहे, सत्तेवर येण्यासाठी असलेली आघाडी आहे, मोठ्या प्रमाणामध्ये आरोप प्रत्यारोप करणारी ती आघाडी आहे आणि लोकशाहीला मजबूत करण्याऐवजी लोकशाहीला खतरा निर्माण करणारी ही महाविकास आघाडी आहे आणि त्यामुळं आम्हाला पूर्णपणे विश्वास आहे की आमची जी महायुती आहे या महायुतीला महाराष्ट्र आमच्या हातामध्ये सत्ता देईल. 2019 मध्ये सत्ता आम्हाला मिळाली होती, परंतु माननीय उद्धव ठाकरे साहेब तिकडे गेल्यामुळं पहिल्यांदा आमची सत्ता आली नाही. पण नंतर 2.5 वर्ष एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजितदादा पवार हे सत्तेमध्ये राहिलेले आहेत आणि अनेक कामं जे झालेली आहेत त्यामुळे नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली देश विकासाच्या दिशेनं पुढे जात आहे. मुंबई महाराष्ट्राला 10 लाख करोडपेक्षा जास्त पैसे मिळालेले आहेत आणि महाराष्ट्र हा विकासाच्या दिशेनं पुढे जात आहे. त्यामुळे आम्हाला यश मिळेल अशी आम्हाला अपेक्षा आहे. काल विनोद तावडेंनी 5 कोटी रुपये वाटल्याचा आरोप जो आहे तो बहुजन विकास आघाडीकडनं करण्यात आलेला होता आणि त्यानंतर आता सुप्रिया सुळे आणि नाना पटोले यांनी या सगळ्या निवडणुकीमध्ये क्रिप्टोकरन्सीचा वापर जो आहे तो या निवडणुकीत केलाय अशा पद्धतीचे आरोप भाजपने केलेले आहेत. मला वाटतं की बहुजन विकास आघाडी जी आहे हितेंद्र ठाकूर आमचे मित्रच आहेत, काही काळ आमच्या सोबतही राहिलेले आहेत, पण बहुजन विकास आघाडीचा उमेदवार त्या ठिकाणी हरतो आहे अशा पद्धतीची परिस्थिती ज्यावेळेला पाहायला मिळाली त्यावेळेला त्या ठिकाणी विनोद तावडेजी त्यांचा मित्र त्यांचा मित्र त्या ठिकाणी उभा होता आणि जाणीवपूर्वक मला कोणाचा फोन आला आणि म्हणून त्या ठिकाणी त्यांचे कार्यकर्ते घुसले आणि कुठेही त्या ठिकाणी पैसे वाटण्याचा प्रकार नाही आहे. त्याची चौकशी इलेक्शन कमिशन हातामध्ये घेतलेली आहे, पोलीस चौकशी करतायत आणि विनोद तावडे यांनी पूर्णपणे नकार दिलेला आहे. जाणीवपूर्वक त्या ठिकाणी आपले कार्यकर्ते पाठवून त्या ठिकाणी राडा करण्याचा प्रयत्न झालेला आहे. जाणीवपूर्वक त्या ठिकाणी विनोद तावडेंना बदनाम करण्याचा प्रयत्न झालेला आहे आणि आम्हाला पैसे वाटण्याची आवश्यकता नाही आहे. आम्ही तर मतं मागणारे लोक आहोत, आम्ही तर विकास करणारे लोक आहोत. त्यामुळे जे विनोद तावडेंवर ते आरोप आहेत ते सगळे खोटे आरोप आहेत, प्लॅनिंगने अशा पद्धतीचे आरोप केलेले आहेत असं आमच्या संबंधातलं मत आहे. सर हिंदी में बता दीजिए, महाराष्ट्र में वोटिंग कम हो रही है, इस क्या कहेंगे? वोट ज्यादा से ज्यादा लोग घरों से बाहर निकले, वोट करें और जिस तरह के आरोप बिटकॉइन को लेकर सुप्रिया सुले और नाना पटोले पर लगे हैं उस पर क्या कहें? नहीं, किस पर आरोप लगे? सुप्रिया सुले और नाना पटोले पर बिटकॉइन क्रिप्टो करेंसी मामले में ऐसा आरोप बीजेपी ने क्रिप्टो करेंसी के जरिए विधानसभा चुनाव में सामने आ रही है, उनके ऑडियो क्लिप सामने आई है. तो ठीक है, मतलब जिस तरह वोटिंग होना चाहिए उतना वोटिंग नहीं हो पा रहा है और गढ़चिरौली में ज्यादा वोटिंग हो रहा है. जहां ट्राइबल एरिया है, जहां नक्सलाइट एरिया है, वहां ज्यादा वोटिंग हो रहा है. कश्मीर में, जम्मू कश्मीर में ज्यादा वोटिंग हो रहा है, 59-60% वोटिंग हो रहा है. लेकिन बाकी के राज्यों में वोटिंग कम हो रहा है. ये अपने लोकतंत्र के लिए अच्छी बात नहीं है. जिसको वोट देना है उसको आप वोट दीजिए, लेकिन हर आदमी ने घर के बाहर निकलना चाहिए और कम से कम 80-90% वोटिंग होना चाहिए, ऐसा हमारा मानना है. और सभी मतदारों को मेरा आह्वान है कि वह 5 साल में एक बार चुनाव आता है, अपन छुट्टी भी होती है या छुट्टी नहीं हुई है तो छुट्टी निकालकर आप लोगों ने, आपका पत्नी है, लड़का है, लड़की है, माँ है, पिताजी है, सबको लेकर आपने वोटिंग के लिए आना चाहिए और परसेंटेज बढ़ाने के लिए और भी कुछ कोशिश होने की आवश्यकता है. मैं इलेक्शन कमीशन को लिखने वाला हूं कि जो 1000 लोगों का बूथ होता है वहां थोड़ी ज्यादा लाइन होती है, तो 500 का बूथ अगर हो जाएगा तो मुझे लगता है कि अभी थोड़ा सा उसने चेंज किया है. आज इतनी भीड़ नहीं दिख रही है, लेकिन बहुत बार इतनी लाइन लगती है कि लोग लाइन में खड़े रह कर कुछ लोग निकल भी जाते हैं. तो इसीलिए वोटिंग बढ़ाने के लिए अभी इलेक्शन कमीशन ने तो निर्णय लिया है कि बहुत सारी बिल्डिंगें उधर भी हम बूथ बनाएंगे, हर जगह पर बूथ बनाएंगे. दिव्यांगजनों को घर छोड़ करने का अधिकार भी दे दिया है. वोटिंग परसेंट बढ़ना चाहिए और जिस तरह सुप्रिया सुले और नाना पटोले जी पर आरोप लगाए हैं बीजेपी ने, वो तो सही है, उसकी जांच होनी चाहिए
और मुझे लगता है कि चुनाव में महायुति को अच्छी सफलता मिलेगी। हमने बहुत सारा काम किया है। 10 लाख करोड़ से ज्यादा पैसा नरेंद्र मोदी साहब ने महाराष्ट्र के लिए दे दिया है और जनता हमारे साथ है। फिर हमें डरने की क्या बात है? तो इसीलिए हम उनके साथ है, लोगों के साथ हम है, इसीलिए लोग हमारे साथ है और महायुति की सरकार बनेगी। हम डंके की चोट पर हम बताना चाहते हैं कि महाविकास आघाड़ी को यहाँ मतलब बहुत बड़ा जो झटका है, झटका बैठने वाला है और महायुति को क्लियर बहुमत मिलेगा। 165 से लेकर 70 तक से 170 तक सीटें हमको मिलेगी, ऐसा हमें पूरा विश्वास है। सर, उद्धव ठाकरे कह रहे हैं कि स्वाभिमान, महाराष्ट्र के स्वाभिमान के लिए लोग बाहर आकर वोटिंग करें। हाँ, तो हाँ, उनकी बात सही है कि महाराष्ट्र का जो स्वाभिमान है, वो महाराष्ट्र का स्वाभिमान खाली माननीय उद्धव ठाकरे साहब के पास नहीं है, हमारे पास भी है। हम भी महाराष्ट्र के लोग हैं और महाराष्ट्र के स्वाभिमान के लिए ही तो परसेंटेज बढ़ना चाहिए और महायुति की ज्यादा से ज्यादा सीट आनी चाहिए। सर, मराठीमध्ये महायुती जिंकेल विनोद का? तावडे पर जिस तरह के आरोप लगे थे पैसे बांटने के, उस पर क्या कहना है? नहीं, विनोद तावडे पर आरोप बेबुनियाद आरोप है। जानबूझकर मतलब वहाँ बहुजन विकास आघाड़ी ने खेल खेला है और वहाँ किसका फोन हमें आ गया और विनोद तावडे जो वहाँ आ गए तो उनको मालूम हुआ था और विनोद तावडे जी उनके मित्र जो है नाइक है, वो वहाँ के उम्मीदवार है, उनको मिलने के लिए गए थे और जानबूझकर बहुजन विकास आघाड़ी ने प्लान बनाकर अपने लोग वहां पे भेजे और ये पैसा बांट रहे। इसी तरह का आरोप उनके ऊपर लगाया है और इसीलिए मुझे लगता है कि और इलेक्शन कमीशन इनकी जांच कर रहा है, विनोद तावडे जी की भी जांच कर रहा है। इसमें विनोद तावडे का कोई दोष नहीं है, उनको बदनाम करने की कोशिश अपोजिशन लोगों की है। सर, एक कविता मराठीमध्ये तुम्ही विजयाचा विश्वास व्यक्त करताय का? हिंदीत पण सर. हिंदी में भी सर. नहीं तो हाँ, एक मराठीमध्ये सर. पहिला मराठीमध्ये बोला. नाही, माझं नाव आहे रामदास. माझं नाव आहे रामदास, इसीलिए मला आहे विजयाचा विश्वास. मी आहे रामदास, मला आहे विजयाचा विश्वास. मला आहे महाराष्ट्राची आस. मला आहे महाराष्ट्राची आस आणि या निवडणुकीमध्ये होणार आहे महाविकास आघाडीचा नाश. सर हिंदी में, इसी को हिंदी में सर, क्या बात है, जनता आपके साथ